नमस्कार मित्रांनो, आनंदी आयडियामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले या विषयावर अगदी सोपे आणि सुंदर भाषण. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री. आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर उपस्थित आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, आज आपण एका महान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. सावित्रीबाई फुले या केवळ भारतातील पहिल्या महिला शिक्षिका नव्हत्या, तर त्या स्त्री शिक्षणाच्या आणि सामाजिक सुधारणाच्या क्षेत्रातील एक महान योद्धा होत्या. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्या काळात स्त्रियांना शिक्षण मिळणे तर दूरच, पण त्यांना समाजातही दुय्यम स्थान दिले जात होते. अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी शिक्षण घेतले आणि आपल्या पती ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने 1848 साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली. त्यांच्या कार्यामुळे समाजातील अनेक स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग खुला झाला. त्यांनी विधवा पुनर्विवाहासाठीही मोठे योगदान दिले. सावित्रीबाईंनी आपल्या आयुष्यभर समाजातील अन्याय, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या विरुद्ध लढा दिला. अखेर 10 मार्च 1897 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा या ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाईंना माझे कोटी आज आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करताना त्यांच्या विचारांना आणि कार्याला आदरांजली वाहून त्यांच्या प्रेरणादायी जीवनातून आपण शिकूया की शिक्षण आणि समानता हीच समाजाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.